दोन प्रश्न आहे. पहिलो एक की तुम्ही मडगांवां एक इव्हेंट अटेंड केलो, त्या इव्हेंटान बरो बोवाळ जालो मागीर रातचो तुमकां खबर आसतलें. हालींच जो मडगांव इव्हेंट जालो तो पयर मागीर ती इव्हेंट काबार जावन पुलिसाच्या गाडयेचेर पावली. मागीर तो कोण स्टंट करतालो तेणी गाडी हाडली आनी पुलिसाच्या गाडयेचेर मोकली आनी थंयच्यान तो मागीर पळ काडली. तुमी इव्हेंटाक आसले त्या सोंपा सर 9:30 कितल्याक तो सोंपला फोंड्याच्यान तेन्ना 9:30 तेंच्यान गेलो. म्हाका आयकता तुमकां काय खबर? पूण अशा तरेन जे इव्हेंट जाता तुमी स्वता ते गेस्ट आशिल्ले म्हणून म्हणलें आमी की जेन्ना अशे इव्हेंट जाता तेन्ना ताजी फूल कॅर घेवंक जाय अशें दिसना. कारण ते दीस इन्सिडंट जालो, पुलिसाच्याच गाडयेक व्हरून एक गाडयेन थंय डॅश केलें आनी मागीर पवळो जाग्या वयल्यान. म्हाका आतां तुमी विचारता कितें पळय आतां म्हाका मुद्दामूच म्हजेच कपलो हाडले पूण म्हायती नासतना उलोवप बरोबर जावचें ना. म्हणटा पयलीं म्हायती कितें जाता मागीर उत्तर दिवचें. ओके, दुसरी गजाल आमी पळयता की प्रवीण आर्लेकर आनी बाबू आसगांवकार हांच्या मदीं बरेंच पेटलां. तुमचेच पक्षांतले ते एकामेकाचेर तांचें चालूच आहा ह्या दिसान. सो ताजेर तुमी कशें कितें तांकां आपोवन उलयतले? कारण आमी पळयता खूब कडेन तुमचे 2-2 अशे आसा. एकटो सिटींग आमदार आसा, कोण एक्स आमदार आहा. काही गजाली आसतात त्यो कांयच आसनात खरें, पूण ते कशे तरेन तूं प्रेजेंट करता आनी कशे तरेन मिडियाचेर येता तें म्हाका खबर ना. तांचे व्यक्तिगत अशें कोणाचें वायटपण कोणाचें कांयच ना. आनी हो पळय इन्सिडेंट जर कितें जर आसत उलयतात बी आपूण विचार व्यक्तिगत ना म्हणल्यार पूण व्यक्तिगत वतात ते जाल्यार सुद्दां आपूण तांकां कितें विचारपाची जी आसा तें दखल घेतली गेली. आनी दिल्ली विजीट केल्ली कितें म्हणून डिस्कशन जालें? ती पार्टीची संघटनात्मक बैठक जाली. पयलीं प्रशिक्षण अभियान आशिल्लें जें गोंयभर चलता, सगळे संपूर्ण देशांत चलता आनी जवळ जवळ 70 ते 80 लाख ट्रेनी प्रोग्राम तो. आनी त्या हातूंत भितर सगळ्यांक जे पक्षाचे मंडळाचेर आसतले, जे पक्षाचे काही पदाधिकारी आसतले, कावन्सिलर्स आनी कोण जे आसात कोर, तांकां सगळ्यांक ट्रेनींग तातूंत भितर वेगवेगळे विशय आसतात आनी त्या विशयाचे सकले स्तरा पर्यंत राष्ट्रवाद आनी मागीर इतिहास आसतलो, बाकीची जी सत्रां आसात ताची ट्रेनींग, ताजें एक हें आशिल्लें सेशन खंय पावलां कशें संघटनात्मक विशय. आनी दुसरोय बी संघटनेचोच विशय. त्या संदर्भांतल्यान पार्टीचे आमची जी बांदणी आसा पार्टीचे बांदणीचे विशय आसा. ओके, आनी एक विशय म्हणजे सुभाष वेलिंगरान स्टेटमेंट केला की BJP आहा ते हिंदूचे आनी मराठीचे जे वोट आहा तेंचेर जिखून येता असल्या जाग्यारी थंय कॅथलीक MLAs आहा, म्हणजे जोशुआ म्हापसा आनी कुडचडे सारके निलेश काब्राल ते तेणी हें केला भितर. तेजेर तुमचें कितें रिएक्शन आसतलें? ताजेर कमेंटाचेर हांव म्हाका कितें कमेंट करप कांय दिसना. कारण सद्या तांचो जो स्टेटमेंट आसा अमक्याचेर जिखून येता ताचेर वेगवेगळे विशय आसतात. ते सगळे विशय एकत्रीत आसतात. पक्षाचो ज्येश्ठ नेता आमचे ज्येश्ठ मार्गदर्शक माननीय नरेंद्र मोदीजी आसा, मागीर त्याच बरोबर विकासाची गंगा आसा, त्याच बरोबर केल्लें कार्य आसा. अनेक क्षेत्रांत नवीन नवीन स्किम्स आसतल्यो आनी त्याच बरोबर सगळे स्तरा कडेन पर्यंत अंत्योदय तत्वाचेर पावून लोकां मदीं केल्ली जनजागृती आसतली. अशे वेगवेगळे विशय. ना म्हाका तुमकां काय दिसता हिंदूचे तेजेर वोटाचेर तुमी जिखून येता काय म्हणून? कित्याक तेणी स्टेटमेंटूच केला तसो. हिंदू हो भारतीय जनता पार्टी बरोबर आसाच, तो हांव खंय ना म्हणटा. पण त्याच बरोबर बाकीचोय जो आसा त्यांचेय आमच्या पक्षान भितर तशेंच हें आसा ना अशें म्हणजे ते पर्संटेज कमी आसली म्हणून सुद्दां तूं निग्लेक्ट करून वचूंक शकना. तसो समजून भितर वचून परफेक्ट जाता कितें सगळें हें आसा. दामू बाबा, आनी एक गजाल आमी पळयताले, फोंड्या इलेक्शन डिक्लेअर सद्या परिस्थिती अशी आसा की फोंड्यांक आमदार ना 1.5 वर्स जाता. सो आतां फोंड्यांक वाऱ्यार सोडटले काय एज अ पक्ष म्हणून तुमची काम चालू आसतलें? पार्टीचें संघटन आनी बाकीचे सगळे कामां ते चालूच आसतलीं. ना पूण लोकांची कामां जावंक जाय न्ही, ते आमदार ना. मुख्यमंत्री थंय लक्ष घालतात आनी थंय योग्य नियोजन करून ते काम चालू आसता. केतन भाटीकर सुप्रीम कोर्टान गेलो पूण BJPन अशे कांय स्टेप्स घेवना. इलेक्शन जे रद्द जालें तेच्या हितून केतन भाटीकर सुप्रीम कोर्टान अपील करूंक गेलो. सो BJPन अशे स्टेप्स काय घेवना की
कितें सुप्रीम कोर्टान गेला काँग्रेस बीजेपीन इलेक्शन लढयताले न्ही बीजेपीन काय करना म्हळ्यार बीजेपी इलेक्शन लढयताले बीजेपीचे सगळे थंय स्वता थंय ठाण मारून आशिल्ले सगळे आसा शेवटी कोर्टाच्या निर्णयाचेर हांव काय उलयना गेले कोर्टान जाल्यार ताचो निर्णय करावं ना पूण तुमच्या वटेनच्यान काय तशें हालचाली आमी दिसल्यो कितें ना. कोर्टार वतले कितें म्हणून तुमकां नाका इलेक्शन जाल्लें परते बीन उलट चुकीचें उलयतात तुमी कारण कोर्टाच्या हातून भितर प्रक्रियेन भितर इलेक्शन कमिशन आणि हांचे भितर सरकार तातूंत पार्टी ना म्हणून काही गजाली आसा त्या गजालीन भितर सरकार म्हणून न्ही, पक्ष म्हणून म्हणटा मी बीजेपी ते काँग्रेस म्हणून गेल्यात न्ही. कितें जालें तो कॅन्डिडेट म्हणूनय गेला काँग्रेस म्हणूनय जर गेला तर येवनी निर्णयाक न्ही पार्टीन आमकां एप्रोप्रिएट दिसूना की पार्टीन आमी वचून कोर्टार वचून हें न्ही आमी ज्या जाग्याचेर जें रिप्रेझेंटेशन करपाचें आसा त्या जाग्याचेर रिप्रेझेंटेशन केलां सो BL सर तुझ्या कडेन तुमी आतां डिस्कशनाक गेले पळय ह्या इलेक्शन संदर्भात काय डिस्कशन जावंक नाशिल्लें सगळे विशय आसात ते सगळे विशय चर्चिल्ले पण ते पब्लिकली उलोवपाचें म्हणजे म्हाका समा दिसना कारण आमची एक शिस्तबद्ध पार्टी आसा आनी पार्टीची एक त्या चौकटीन रावन जे कितें विशय आसा ते आमी तुम्ही रिपोर्ट कार्ड सादर केला न्हू सगळे पार्टीच्या चौकटीन जे कितें आसा तितले चौकटीन भितर आणि म्हणलं एक शिस्तबद्ध पार्टी आसा ह्याच विशयाचेर पयर सुधीर ढवळीकरान माविनान म्हटलें की ताजेर दिलें बरें रोखडें तर स्टेटमेंट जालो न्ही तो विशय सोंपलो सो येता ते त्या वेळाचेर सगळे गजाली लक्षांत येतल्यो पण 50% नवे 50% नवे फेसीस आसतले इलेक्शन लागून न्ही तो पर्यंत 8 महिने बाकी आसा 8 म्हयन्यांत तो काम करपाक जाय लोकांचे अजुनूय म्हणजे पेंडींग कामां उरिल्ली आसा ऑनगोईंग प्रोजेक्ट्स आसा हे सगळे मुख्यमंत्री स्वता जातीन लक्ष घालून ते कंप्लीट करून आमकां एक कॉम्प्रेहेन्सीव असो एक प्लॅन लोकां कडेन जो आमी वता तो पुराय करपाक जाय त्या खातीर उरिल्ले 8 म्हयने आमकां जाय स्किमी केल्ली आसा ह्या महिला खातीर तर आकर्शक स्किमी आसात म्हणजे तांच्या हातून वाड जातली त्याच बरोबर नवे नवे प्रोजेक्ट्स आसा सगळे पुढच्या बजेटान सगळें सांगलां सो ते बजेट जे प्रेजेंट केलां त्या बजेटान जे प्रेजेंट करतना 5 डिजीट जो बजेट आसा तातूंतल्यान डेव्हलपमेंटल वगत जातली BL सर कशी गोंयांत विजीट करपाचें ती केन्ना? शक्यता आसा ह्याच म्हयन्यात तारीख हांव सांगूंक शकना